नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जर तुमच्या घरी भोपळ्याची भाजी खात नसतील किंवा कोणाला घरी भोपळा आवडत नसेल तर त्यांना असे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून देऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. 5 ते 6 मिरच्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे त्याच्यात मी टाकलेले, थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. एक मोठा भोपळा घेतला होता मी, तर मला काही थोडेसेच बनवायचे होते म्हणून मी तो अर्धा कट करून घेतला. त्याच्यावरची साल वगैरे काही काढायची नाही, आहे असं किसून घ्यायचं व्यवस्थित. पहिलं मी त्याला धुवून व्यवस्थित ठेवलेलं होतं. तुम्ही असं आहे असं आपण किसून घ्यायचा व्यवस्थित, एकदम बारीक किसून झाला. इथं बघू शकता मी व्यवस्थित असं किसलेला आहे भोपळा. आता इथं माझा व्यवस्थित भोपळा किसून झालेला आहे आणि जे हिरव्या मिरच्याचं वगैरे वाटण होतं ते मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात नंतर त्या भोपळा किसलेला होता त्याच्यात टाकायचे, हळद, थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण ते हिरव्या मिरच्याचं घेतलेलं वाटण ते टाकायचं आणि एक वाटी, आता कमी जास्त आपण आपल्या ह्याच्यानुसार करू शकतो, म्हणजे आपल्याला किती मळायचं आहे त्याच्यानुसार. तर मी इथं एक मोठीशी वाटी आहे, त्या वाटीनं थोडंसं गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच वाटीनं थोडंसं त्याच्यात बेसनचं पीठ टाकलेलं आहे. ह्याच्यातलं पाणी वगैरे भोपळ्यातलं काही टाकायचं नाही किंवा ह्याच्यात पण आपण दुसरं पाणी ॲड नाही करायचं. त्याच्यामुळे ची एकदम टेस्ट अशी छान, एकदम खुसखुशीत अशी टेस्ट येते त्याची. आणि ते मी एकदम असा घट्ट असा गोळा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण गोळा नाही मळायचा त्याचा. व्यवस्थित आपण कणिक कशी मळतो तसं मळून घेतलं तरी चालतं. इथं मग मी एक सुती कापडा घेतलेला आहे, त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं. पाणी नाही लावलं तर मग खाली चिटकून बसतं. पाणी लावून घेतलं आणि एक छोटासा गोळा घेऊन, मी जास्त मोठा नाही केलेला आहे, छोटासाच केला आहे. तुम्ही मोठा करायचा असला तरी करू शकता. आणि मग ते व्यवस्थित छान असं पसरून घेतलं. इथे मी पॅन गरम व्हायला ठेवलेला. नंतर मग ते कापड पॅनवरती उलटं टाकायचं आणि मग नंतर आपलं ते थालीपीठ व्यवस्थित छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. एक साईडनं भाजलं की भाजायला ठेवलं की त्याच्यावरती प्लेट टाकायची, कारण मग प्लेट टाकली की जास्त हे नाही होत, म्हणजे आपला गॅस नाही जास्त हे होत, मग पटकन भाजलं जातं ते. मग असंच करून मी 1-2 थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. इथं मी दुसरं थालीपीठ बनवते. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.